नीट पाठोपाठ उद्या होणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर फुटल्याची माहिती समोर. तर पेपर फुटल्यामुळे उद्या होणारी टीईटी परीक्षा रद्द. ठाण्यामध्ये टीईटी परीक्षेचा पेपर फुटल्याची माहिती. टीईटी पेपर फुटी प्रकरणी दोषींना ताब्यात घेण्यात आलं. गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांची माहिती. टीईटी परीक्षा पारदर्शक पद्धतीने घेण्यात येईल. पंकज भोयर यांची माहिती. टीईटी पेपरफुटीवरून अंबादास दानवे आक्रमक. टीईटी पेपरफुटी प्रकरणामध्ये सरकारचा सहभाग असेल, अंबादास दानवेंचा गंभीर आरोप. तर सभागृहामध्ये उद्या हा मुद्दा मांडणार. दानवेंची माहिती. उद्या होणाऱ्या टीईटी परीक्षेचा पेपर फुटल्यामुळे पेपर रद्द. पेपर फुटल्यामुळे लाखो शिक्षकांच्या मेहनतीवर पाणी फिरलं. शिक्षकांकडूनही भावना व्यक्त. तर पेपर फोडणाऱ्यांवर कारवाई करण्याची शिक्षकांची मागणी. तर हा गद्दार जिथे दिसेल त्याला जाब विचारा. शिवसेनेनं तुम्हाला निवडून दिलंय, तू गद्दारी का केली? यवतमाळच्या सभेमध्ये उद्धव ठाकरेंचा संजय देशमुखांवर निशाणा. संजय देशमुखांनी आईची शपथ घेऊन गद्दारी केली. उद्धव ठाकरेंनी देशमुखांची क्लिप ऐकवली. दरम्यान या ठिकाणी उद्धव ठाकरेंनी पक्ष चोरला, चिन्ह चोरलं तरी ठाकरे उभा आहे असं म्हटलंय. आमदारांना 50 कोटी दिले, मग खासदारांना किती दिले असतील? यवतमाळच्या सभेमध्ये उद्धव ठाकरेंकडून शिंदेंचा गद्दारांचे शिरोमणी म्हणून उल्लेख. यवतमाळ बाळासाहेब ठाकरेंवर प्रेम करणारा जिल्हा. यवतमाळच्या मातीमध्ये पुन्हा गद्दारांची कीड लागणार नाही असे लोक निवडून देऊ. यवतमाळमधील सभेतनं संजय राऊतांचा फुटीर खासदारांवर हल्लाबोल. ठाकरेंचा दौरा हा राजकीय ढोंग आहे. उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर ज्योती वाघमारेंची टीका. उद्धव ठाकरेंसोबत कुणीच राहिलं नाही, ज्योती वाघमारेंचा दावा. दौरे करून उद्धव ठाकरेंना काहीही उपयोग होणार नाही, पंकज भोयर यांचं वक्तव्य. तर देशातल्या जनतेला फक्त विकासाचं राजकारण हवंय. विकासासाठी महायुतीमध्ये येत असतील तर पोटदुखी का? भोयरांचा सवाल. यवतमाळ वाशिमचे खासदार संजय देशमुखांच्या मतदारसंघासाठी शिंदेंकडून निधी मंजूर. विविध नगर परिषदांना 9,40,00,000 रुपयांचा निधी मंजूर. खासदार संजय देशमुखांनी शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करताच निधी मंजूर. हिंगोली शहरातील महावीर भवनामध्ये संध्याकाळी उद्धव ठाकरेंची जाहीर सभा होणार. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सभास्थळी डॉग स्क्वॉडकडूनही पाहणी. विकास निधीसाठी पक्षांतर हे फक्त ढोंग. गद्दार खासदारांना आता जनतेनं धडा शिकवला पाहिजे. ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार अरविंद सावंतांची प्रतिक्रिया. फुटीर खासदारांनी जनमत चाचणी करून घ्यावी. दूध का दूध, पाणी का पाणी होईल. संदीप देशपांडेंची टीका. तर आपले लोकप्रतिनिधी ही हिंमत दाखवतील का? देशपांडेंचा सवाल. फुटीर खासदाराच्या तोंडाला जो कोणी काळं फासेल त्याला 50,000चं बक्षीस देणार. ठाकरेंचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संदेश देशमुखांकडून हे बक्षीस जाहीर. तर मी ज्याचं काम केलं त्याच्या तोंडाला काळं फासेल त्याला बक्षीस देणार. संदेश देशमुख यांची ही घोषणा. मुख्यमंत्री फडणवीस आणि उद्धव ठाकरेंचा एकाच विमानानं प्रवास. प्रवासी विमानातनं मुंबईहून नागपूरला जाताना ठाकरे फडणवीस एकत्र. संजय राऊत, आदित्य ठाकरेंसह इतरही नेते इथे उपस्थित. आम्ही तिघे भेटलो, हीच मोठी बातमी. विमानात उद्धव ठाकरेंसोबतच्या प्रवासावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया. मुख्यमंत्र्यांसोबत विमानामध्ये उच्चस्तरीय बैठक झाली. उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या एकत्रित प्रवासावर उद्धव ठाकरेंची मिश्किल टिप्पणी. मी त्यांना जाहीर सभा घ्यायला लावलंय. कपटी मित्र किती घातक असतो हे सगळ्यांनी पाहिलंय. विमानापेक्षा इमान महत्वाचा असतो. एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका. तर भाजपला आता कुणाची गरज नाही. उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस एकत्रित प्रवासावर काँग्रेस नेते वडेट्टीवारांची प्रतिक्रिया. मुख्यमंत्र्यांसोबत विमानामध्ये उच्चस्तरीय बैठक. काय घडलं तुम्हाला लवकरच कळेल. फडणवीसांसोबतच्या एकत्रित विमान प्रवासावर उद्धव ठाकरेंची मिश्किल टिप्पणी. ठाकरे फडणवीसांचा एकाच विमानानं प्रवास हा केवळ योगायोग. आमदार रोहित पवारांचे हे वक्तव्य. तर फुटीर खासदारांचा निर्णय जनतेला आवडला नाही. 6 खासदारांना निवडून आणण्यात ठाकरेंचा मोठा वाटा. रोहित पवारांची प्रतिक्रिया. योग्य लोकांचे हात हातात असतील तर चुकीच्या लोकांची साथ धरायची वेळ येत नाही. शिंदे फडणवीसांचा हस्तांदोलनाचा फोटो सामंतांकडून शेअर. तर ठाकरे फडणवीसांच्या विमानानं एकत्रित प्रवासानंतर मंत्री उदय सामंतांचं व्हॉट्सअप स्टेटस चर्चेत. ज्यांना पक्ष सोडून जायचंय त्यांनी राजीनामा द्यावा. ठाकरेंची शिवसेना पुन्हा नव्यानं उभारी घेईल. उद्धव ठाकरेंच्या बंडखोर खासदार मतदारसंघातील दौऱ्यावर वडेट्टीवारांची प्रतिक्रिया. तर 2029 मध्ये शिंदे अजितदादांचे आमदार फुटून भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढतील. 2029 ची निवडणूक भाजप एकटा लढणार. रोहित पवारांचा दावा. तर 2029 मध्ये रोहित पवार काँग्रेसच्या तिकिटावर विधानसभा लढणार. नवनाथ बन यांचा हा दावा.
उपमुख्यमंत्री शिंदेंची रायगड जिल्ह्यातल्या आमदारांसोबत बैठक सुरू। भरत गोगावले, महेंद्र थोरवे आणि महेंद्र दळवींशी शिंदेंची चर्चा। ऑपरेशन टायगर 3 हे निश्चितपणे होईल। ऑपरेशन टायगर 3 हे गुप्तपणे होणार। राज्यातील ऑपरेशन टायगरच्या चर्चांवर शिंदेंचे शिवसेनेचे नेते शिरसाठांची प्रतिक्रिया। ऑपरेशन टायगर नसून ऑपरेशन बाजार आहे। ऑपरेशन बाजारासाठी शिंदेंना दिल्लीतनं ताकद दिली गेली। रोहित पवारांची टीका। तर महाराष्ट्र भाजपचा ऑपरेशन बाजारमध्ये सहभाग नव्हता, रोहित पवारांचा हा दावा। मला दुसऱ्या पक्षात प्रवेश करण्याची गरज नाही, मला बदनाम करण्याचं ठरवलंय का? उदय सामंतांच्या पक्ष प्रवेशावर आणि एकूणच त्या ऑफरवर वडेट्टीवारांचे हे स्पष्टीकरण। नवनीत राणा नौटंकी करत असल्यामुळे जनतेने त्यांना नाकारलंय। रवी राणांच्या टीकेला खासदार बळवंत वानखेडेंचं प्रत्युत्तर। बळवंत वानखेडे यांची ओळख ही नवनीत राणा यांचा पराभव करून आलेले खासदार अशी टीका रवी राणा यांनी केली होती। मंत्री संजय राठोड यांच्यावर विमुक्त आणि भटक्या जमातीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी। शिंदेंकडून संजय राठोड यांचा बंजारा समाजाचे राष्ट्रीय नेते असा उल्लेख करण्यात आला होता। सध्या राज्यामध्ये हिंदू संमेलनांच्या नावे राजकीय संमेलनं भरवली जात आहेत। राज ठाकरेंचा ट्विट करत निशाणा। नांगरे पाटलांना अचानक दुहेरी निष्ठा दाखवण्याची इच्छा झाली। नांगरे पाटलांची निष्ठा फक्त पोलीस दलाशी असायला हवी, राज ठाकरेंचं ट्विट। सत्तेवर आल्यानंतर प्रत्येक जण संघाशी जोडला गेला, प्रत्येक अधिकारी संघनिष्ठ झाला। मध्य प्रदेशमधील मंत्री कैलास विजयवर्गीय यांचं हे वक्तव्य। तर ठाकरेंचे आमदार अंबादास दानवेंना भाजपचे नेते मोहित कंबोज यांची अब्रू नुकसानीची नोटीस। आरोप मागे न घेतल्यास 500 कोटींच्या अब्रू नुकसानीचा दावा दाखल करण्याचा कंबोज यांचा इशारा। जलसंधारण खातं मोहित कंबोज चालवतात असा आरोप दानवेंकडून करण्यात आला होता। नैसर्गिक आपत्तीसमोर हार मानायची नाही, संकट काळामध्ये शेतकऱ्यांना मदत करताना तडजोड केली जाणार नाही। एल निनोच्या संकटावर एकजुटीने मात करू शेतकऱ्यांना आश्वस्त करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा हल्लेख। तर धाराशिवमध्ये मल्हार पाटलांच्या वाढदिवसानिमित्त बॅनरबाजी। वाढदिवसानिमित्त भावी खासदार अशा आशयाचे बॅनर। मल्हार पाटील भाजप आमदार राणा जगजितसिंग यांचे पुत्र। लोहगड हत्या प्रकरणामध्ये आरोपी सियाचा भाऊ साहिल गोयलची 10 तास चौकशी। सिया गोयलनं प्रियकर चेतनच्या मदतीनं केतनला लोहगडावरून ढकललं होतं। केतन अग्रवाल हत्या प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवला जाणार। विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती। भंडाऱ्याच्या तुमसर नगराध्यक्षांना मुंबई उच्च न्यायालयाचा दणका। तुमसर नगर परिषदेच्या 2 स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्त्या रद्द। 3 आठवड्यांमध्ये नव्यानं ही प्रक्रिया राबवण्याचेही निर्देश। बीड पोलिसांकडून धनंजय देशमुखांचे साडू दादासाहेब खिंडकर आणि त्यांचा भाऊ समाधान खिंडकर या दोघांवर एमपीडी अंतर्गत कारवाई। तर दोघेही कुख्यात गुन्हेगार असून अलीकडील गुन्हे आणि व्हायरल प्रकरणानंतर ही मोठी कारवाई। तर खासदार बजरंग सोनवणे यांच्या मुलाची चौकशी होणार। त्या पार्श्वभूमीवर एसआयटीकडून त्यांची चौकशी झाल्याची माहिती समोर। बीडमधील विलास घोले हत्या प्रकरणी खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाची एसआयटीकडून चौकशी सुरू। सौरव सोनवणे चौकशीसाठी केजमधील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयामध्ये दाखल। तर पनवेलमध्ये आईनं चिमुकलीला लाथ मारल्याचं प्रकरण समोर। प्रकरणाची पोलिसांकडून दखल। हे प्रकरण बाल कल्याण समितीकडे वर्ग। मनसेच्या महिला कार्यकर्त्यांनी आईला उठाबशा काढायला लावल्या। बॉलिवूड अभिनेता सलमान खान लवकरच वांद्र्यातल्या गॅलेक्सी अपार्टमेंट सोडून नव्या घरात शिफ्ट होणार असल्याची माहिती। बिश्नोई गँगकडून येणाऱ्या धमकी आणि गोळीबाराच्या घटनेनंतर सलमान खानने हा निर्णय घेतल्याची सूत्रांची माहिती। दरम्यान चिंबई परिसरामध्ये सलमान खान स्वतःचा प्लॉट घेऊन समुद्रकिनारी 6 मजली घर बांधणार। पत्रकारांना धमकी आणि शिवीगाळ केल्याचा आरोप करत खासदार संजय दिना पाटीलवर गुन्हा दाखल करा, माजलगाव पत्रकार संघाची मागणी। माजलगाव पोलिसांना या मागणीचं निवेदन। परभणी शहरासह जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये रिमझिम पावसाला सुरुवात। पावसामुळे वातावरणात काहीसा गारवाही निर्माण। नांदेड जिल्ह्यामध्ये पुरेशा पावसाअभावी शेतकरी स्प्रिंकलर्सच्या माध्यमातून आता हळदीचं पीक वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत। पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांची पीक वाचवण्यासाठीची धडपड अद्यापही सुरू। जळगाव जिल्ह्यातील 5 प्रकल्पांमध्ये 7% पाणीसाठा वाढला। रावेर तालुक्यातल्या मंगरूळ धरण हे पहिल्यांदाच पावसात तुडुंब भरलंय। नाशिकच्या येवल्यामधील आडगाव चोथवा या भागामध्ये पावसामुळे एका घराची भिंत कोसळली। घटनेमध्ये एक वृद्ध महिला गंभीर जखमी। तिच्यावर सध्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू।
बुलढाण्याच्या सावरगाव परिसरात ढगफुटी सदृश्य पावसाचा तडाखा. पावसामुळे शेकडो हेक्टर शेती जलमय. कपाशी, सोयाबीनसह इतर पिकं वाहून गेल्यामुळे मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचं नुकसान. शेतकऱ्यांवर सध्या दुबार पेरणीचं संकट. पुण्याच्या भोरमध्ये कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना एल निनो आणि खरीप नियोजनासंदर्भात मार्गदर्शन. पाऊस लांबल्यामुळे पेरणीची घाई न करण्याचं हे आवाहन. भात लागवड, रोपवाटिका आणि SRT नियोजनासंदर्भात सुद्धा शेतकऱ्यांना मार्गदर्शन. पहिल्याच पावसामध्ये सिंधुदुर्गातील देवगड मधल्या न्हावणकोण हा धबधबा प्रवाहित. 20 ते 25 फूट उंचीवरून कोसळणाऱ्या धबधब्याच्या खाली पर्यटक आनंद या ठिकाणी व्यक्त करतात. तर सर्वात सुरक्षित म्हणून या धबधब्याकडे पाहिलं जातं. धाराशिव जिल्ह्यामध्ये पावसाअभावी पाणी टंचाई कायम. टँकर आणि विहिरींच्या अधिग्रहणाला मुदतवाढ मिळण्याचीही शक्यता. जळगावमधील भुसावळ शहरावर जलसंकट. बंधारा कोरडा ठाक झाल्यामुळे या ठिकाणी पाणी पुरवठा विस्कळीत. तर नागरिकांना आता 10 ऐवजी 13 दिवसांनी पाणी पुरवठा होणार. लातूर जिल्ह्यातल्या उदगीर भागामध्ये पाऊस झाल्यानंतर पेरणीला सुरुवात. शेतकऱ्यांची पेरणीसाठी लगबग सुरू. दरम्यान जमिनीत पुरेसा ओलावा झाल्यामुळे सोयाबीन, मूग, उडीद आणि तुरीची लागवड सध्या सुरू आहे. भंडारा जिल्ह्यामध्ये पावसानं पाठ फिरवल्यामुळे पेरण्या रखडल्या. 75 ते 100 मिलीमीटर पाऊस होईपर्यंत वाट पाहण्याचं कृषी विभागाचं आवाहन. मोठे प्रकल्प आटल्यामुळे पाण्याचा तुटवडाही निर्माण. ही पीक पाहणी तहसील स्तरावर आता नियुक्त सहकाऱ्यांमार्फत करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय. सातबारा उतार्यावर पिकांची नोंदणी करण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ थांबली. येत्या 15 जुलैपासून राज्यभरात ही नवीन पीक पाहणी मोहीम सुरू. जालना जिल्ह्यातील विविध भागांमध्ये मागील 2 दिवसात पावसाची हजेरी. समाधानकारक पाऊस झाल्यामुळे बदनापूर तालुक्यामध्ये कापूस लागवडीला वेग आला.